Hello guys, welcome to my. Hello guys, guys. Hello guys, welcome to my new vlog. Hello guys, welcome to my new vlog. अरे हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. कॅमेरा चालू आहे का? हा चालू आहे ना. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. अरे ना भाऊ, माझी आज आमची एक्झाम संपलेली आहे फायनली पूर्ण. तो सगळे खुश आहेत आणि मी आता सगळ्यांचे रिॲक्शन कॅप्चर करणार आहे. कोणाकोणाला कसं एक्झामचे दिवस गेले, काय गेलं, प्रत्येकाची मी इंटरव्ह्यू घेणार आहे. तो स्टार्ट करूया विष्णू पासून. अरे थांब ना भाई विष्णू, पूर्ण 5 दिवस तुझे. हे थांब ना भाई, व्हिडिओ नको. एक्झामचे 5 दिवस कसे गेले तू 2 मिनिटात सांग. हिलेरियस म्हणजे काय तर सांगायची. स्पेसिफिक डेफिनेशन. सो तुम्ही बघू शकता इथे पार्थ बसलाय. पार्थची इंटरव्ह्यू घेऊया. मिस्टर पार्थ, तुम्ही 2 मिनिटात मला एक्झामचे दिवस एक्सप्लेन करा, कारण मी हे आठवणींमध्ये त्यांना कन्वर्ट करणार आहे. We are fucked up. पकड शी ओके सो ए तिकडे सारखा माझे 2 मित्र आहेत बसले तिथे. काय झालं याचं काय माहिती. पेपर तर देऊन झाले. नेक्स्ट काय म्हणतो, काय झालं पेपरमध्ये? पेपर पूर्ण कव्हर फक्त तुला आधीच्या पेपरचं टेन्शन आहे होय ना? तुझा प्रसाद आधीच्या काहीतरी जोक मारा रे. सो काही आम्ही जोक, हा ओके, जोक म्हणजे पार्थ. याच्याकडे बघून हसायचं आहे सर्वांनी. याचं तोंड बघा, याचं तोंड बघा, तोंड. ये है डार्लिंग, ये है डार्लिंग. पेपर कसा गेला? मजा आली का पेपर देऊन? आधीच्या पेक्षा आताचा पेपर चांगला गेला. आधीच्या पेक्षा आताचा पेपर चांगला गेला ना? खूप चांगला. काय ओ बाय, डीएसजीटीचा चांगला गेला त्याला पेपर. आम्हाला डीएसजीटीचा खराब गेला. अरे बोल तरी. पेपर कसे गेले? एकदम खुश आहे ना? एक्झाम संपली आता. डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट 10-15. अरे हे काय चाललंय? फायटिंग चालले. अरे परत भांडा. परत भांड. परत मार. बघू शकता काही तुम्ही सगळे एक्झाम सगळी संपल्यामुळे सगळे खुश आहेत. सगळे एकमेकांसोबत मारामारी कर. तुम्ही कोणत्या ब्रांचचे आहे? तुषार इलेक्ट्रिकल ब्रांच आमचा भाऊ आहे. भाई थँक्यू भाई. चांगले पेपर गेले आमचे. आधीचा चांगला लवकर 10 वाजता झोपतो आणि 7 वाजता उठतो. म्हणजे आपले 9 ते 10-12 तास झोप कंप्लीट करतो. पेपर आपला काय आज आहे, उद्या आहे, परत येणार. भाई डेंजर काय ते बोलला भाई. मेलविन एक्झाम संपली, काय रिएक्शन आहे? पेपर काही फायदा नाही झाला. जे होतं तेच बरोबर. आजला टप होते. पण एका अर्थासाठी असं वाटलं केटीचा पेपर द्यायला आलो. बाई प्रसाद, तू का लपतोय असा? लपत नाही. सो प्रसाद खूप खुश आहे कारण तो आज फायनली त्याच्या घरी जाणार आहे. उद्या घरी पोहोचणार आहे. मस्त आई वडिलांना भेटणार, बहिणीला भेटणार, मस्त एन्जॉय करणार, डाळ भात खाणार घराकडचं. मेसचं खाऊन कंटाळलाय तो. पार्थ सुद्धा घरी जाणार. मेसचं खाऊन कंटाळलाय. आमचा जोक परत मार. चांगला स्लॅप मार ना परत. हा
स्लॅपर हसतात भाई, मला बघून लोक हसतात. आमचा जोक आहे जोक. सारी उम्र में जोकर भाई त्यात वाईट काय भाई, जोकर नाही भाई, हसवते मी लोकांना. दक्ष तू काय विषय तुझा हा? दक्ष दक्ष काहीतरी झालंय. दक्ष काय झालंय मला सांगू शकतो तू? दक्षला पोरीने धोका दिला. एक मिनिट हा. एक मिनट साइड इधर इधर पेपर सब खत्म हो गए. क्या रिएक्शन है तुम्हारा? अच्छा, पेपर अच्छे हैं. इसके पहले वाला क्या है? हाँ? नहीं DSGT का सबसे बड़ा अरे यार DIGT का सबका ही बुरा गया है. अभी क्या बोलना है? कुछ नहीं बोल सकते. शूट होता है पीछे से. हाँ पीछे से ही अच्छा कैमरा आता है ना. ठीक है चलो. एक तरी लडकीची रिएक्शन घ्यायची होती माका, घेतले 100%. पाकिस्तानचा बॅट्समन सेम दिसतो हा. सेम काही फरक नाही. कुठचा सर रे? काही मुमेंट्स कॅप्चर करतोय सर्व. मुलं सगळी खुश आहेत. एक्झाम संपले त्याची. हा चांगलं रे, हा मस्त मस्त केलं. एक्झाम संपली आहे. मस्त केला. एक्झाम संपली आहे त्याची रिएक्शन. आधीच उत्तर कुठे देतो विचारायच्या आधी. माहिती गेली आहे. चांगलं वाटतंय. खुश आहेस एकदम. मग काय गावी बी अजून कुठे फिरायचा प्लॅन? इतक्या पर्सनल भाई हा सेलिब्रिटी आहे त्यामुळे पर्सनल जाऊ नको म्हणून सांगते. जास्त काय बोल. साहिल, माझं पण नाव साहिल आहे. याचं पण नाव साहिल आहे. पेपर सगळे संपले आहेत. काय वाटतंय तुला? कसं वाटतंय? खुश आहे? तुझं नाव काय? अरे थोडं तरी आहे. कसं चांगलं गेलं तेवढं. इंटरव्ह्यू चालू आहे का इथे? कौस्तुभ नाही येणार, कौस्तुभ त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. काही आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं. सगळेजण खुश आहेत आणि आम्ही आज संध्याकाळी सगळेजण एका ठिकाणी जाणार आहोत. त्याला पण घे. लोकेशन रिव्हील नाही करणार, नाहीतर तुम्ही मला तिकडे मीटअपला याल माझ्यासोबत. कॉन्फिडन्स बघ याचा. जर माझं लोकेशन रिव्हील झालं तर तुम्ही मीटअप करायला याल. मग तिकडे क्राऊड होईल, मग पोलीस येतील, मग प्रॉब्लेम होईल. सोशल एनेक्सिटी थोडी हलेल आणि पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज होईल. सो मी माझं लोकेशन रिव्हील नाही करत. पण संध्याकाळी मी एक नवीन ब्लॉग शूट करणार आहे आमचा ट्रॅव्हलिंगचा. सो भेटू डायरेक्ट संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग थोडा डिले होईल आणि पेंडिंग 2-3 ब्लॉग आहेत. सो एक ब्लॉग ठीक आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.